शेळी पालक एवढे येडे नाही, तुम्हाला 2-2.5 महिन्याचा चांगल्या क्वालिटीचा बोकड देऊ शकत नाही. हे नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डिप्रो ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, प्रवीण शिंदे हे आपले मित्र आहेत आणि हे व्हिडिओ बघत असतात, जास्तीत जास्त सपोर्ट असतो त्यांचा. आणि त्यांनी मला काल एक कमेंट केली की दादा तुम्ही बोकड पालन का करत नाही. तर बोकड पालन का करत नाही याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला बोकड पालन आणि शेळी पालन यामधील फरक काय आहे आणि मी कशामुळे बोकड पालन करत नाही आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सागर डुकरे गोट फार्म या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता पहिलं सागर डुकरे ऑफिशियल नाव होतं आपलं, पण आता गोट फार्म केलं आहे आपण. तर मित्रांनो, पहिलं घेऊ आपण बोकड पालन. बोकड पालन का करत नाही. आता सुरुवातीला बोकड पालन जर करायचं म्हणलं ना मित्रांनो, तर आपल्याला मार्केटमधून बोकड विकत आणणं आहे. आता मार्केटमधून बोकड विकत जर आणायचं म्हणलं तर सरासरी 2 ते 2.5 महिन्याच्या समोरचे बोकड आपल्याला विकत आणावं लागणार आहे. 2.5 महिने सरासरी 3 महिन्याचा बोकड चांगला म्हणजे पेता तुटलेला, तो जर 3 महिन्याचा बोकड जर आणायचं म्हणलं तर आपल्याला जवळपास 3 ते 4 हजार रुपये लागतात. 2.5-3 महिन्याचा धरा, समजा 2.5 महिना धरा, 3 महिना धरा, 4,000 रुपयापर्यंत आपल्याला त्याची किंमत आहे सध्या. 3 महिन्याचा जरी बोकड असला तर 4-5 हजार रुपयापर्यंत जशी तब्येत आहे त्या हिशोबाने आपल्याला भेटू शकतो. आता याच्यामध्ये 10 बोकड जर आणले आपण तर सरासरी अंदाज धरू बरं का आपण. सरासरी 10 बोकड जर आणले तर 4-10 40,000 रुपयामध्ये 4,000 रुपयाला एक बोकड सरासरी धरू आपण. 3 महिन्याचा 40,000 रुपये होतात. 6 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस आता 3 महिने आणला, 3 महिने अजून सांभाळला, सरासरी तो जो आपण 4,000 रुपयामध्ये आणलेला आहे हा 6 महिन्याचा बोकड 8,000 रुपयामध्ये विकणार आहे. म्हणजे 4,000 रुपये आपल्याला त्याच्या मागं नफा राहतो. आता एक तुम्हाला थोडक्यात 6 महिन्याचा डिफरन्स सांगतो. 6 महिन्याचा बोकड हा आपल्याला 8,000 रुपयामध्ये विकल्या जाणार आहे. आपल्याकडून 8-9 हजार रुपये, सरासरी 8,000 रुपये धरा, कमी जास्त त्याच्यामध्ये 8-10 80,000 रुपयामध्ये आपण 10 बोकड विकणार. 80,000 रुपयातून 40,000 रुपये तुमचा जो काही बोकडांना पैसे गुंतवणूक केले होते तर ते 40,000 रुपये तुमचे वजा करा, त्याच्यामधून राहिले 40,000 रुपये. आता याच्यामध्ये खुराक, सरासरी खुराक धरा आपला 3 महिन्यामध्ये, 3 महिन्याचा धरा लागणार ना आपल्याला. तर 3 महिन्यामध्ये कंप्लीट धरा 5,000 रुपयाचा खुराक त्यांना. 5,000 रुपयाचा खुराक धरा म्हणजे किती झाले 35,000 रुपये. 35,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा राहतो. आपण त्याच्यामध्ये चारा नाही धरला, बाकीचं काही नाही धरला. 5,000 रुपयामध्ये मेडिकल आलं आणि खुराक आला 3 महिन्याचा 10 पिलांचा. 35,000 रुपये निव्वळ नफा राहिला. हा झाला बोकडांचा विषय. आलं लक्षात. 6 महिन्यामध्ये आपल्याला 35,000 रुपये राहिले. आता धरूया आपण शेळी. पिल्लांची शेळी, लहान करडांची शेळी जर आणली तुम्ही, सरासरी 1 ते 1.5 महिन्याच्या वेलेली शेळी समजा पिल्ला असलेली, आणि ही शेळी जर आणली तर ही सरासरी तुम्हाला 15,000 रुपयापर्यंत भेटेल. सरासरी 15,000 रुपये धरू आपण. 10 शेळ्या आणल्या तुम्ही, तुमची गुंतवणूक किती होणार 1.5 लाख रुपये. 10 शेळ्यांची गुंतवणूक तुम्हाला 1.5 लाख रुपये होईल. पण ते पिल्लं 6 महिन्याचे झाल्यानंतर 10 शेळ्यांपासून तुम्हाला 20 पिल्लं भेटणार. 20 बोकड असो, पाठी असो, काही असो. 20 पिल्लं झाल्याच्या नंतर ते बोकड तुम्हाला, पाठी असो बोकड असो, 2-2 महिन्याचे आणले तर ते आपल्याला परत 4 महिने सांभाळले. 6 महिन्यामध्ये 20 करडं तुमचे 8,000 रुपयाला धरा.
8 दोन्ही 16 म्हणजे 1,60,000 रुपये. आणि ज्यावेळेस तुमचे पिल्लं 6 महिन्याचे होतील त्यावेळेस शेळी ही 3 ते 4 महिन्याची गाभण असणार आहे. तर गणित बघा तुम्ही, 3 ते 4 महिन्याची ती शेळी गाभण असणार आहे. 6 महिन्याचे बोकड जेव्हा तुम्ही विकणार, बोकड पाठी असो 1,60,000 रुपयामध्ये, म्हणजे तुमची शेळ्याची किंमत 1.5 लाख रुपये तुमची तुम्हाला परत आली. ज्यावेळेस परत 6 महिन्याला 4 महिन्याला समजा शेळी येणार, तिचं प्रॉफिट तुम्हाला घरच्या घरी राहणार. एक शेळी तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष याच्यामधून नफा देऊ शकते. फक्त गुंतवणूक किती केली तुम्ही? 15,000 रुपये एका शेळीला. तर एक शेळी सरासरी तुम्हाला 6 महिन्यामध्ये 2 करडं देते. तर 5 महिन्यामध्ये याच्यामध्ये 15 महिन्याचा कालावधी धरा, तरी पण तुम्हाला 5 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये इतकं धन देते शेळी. फक्त एक वेळेसच गुंतवणूक करायचं काम आहे तुम्हाला. बोकडाला गुंतवणूक केली तर तुम्हाला 50%च भेटणार 6 महिन्यामध्ये. पण शेळीला जर गुंतवणूक केली तर तुम्हाला 5-7 वर्षे हिच्यापासून इन्कम घेऊ शकता तुम्ही. एक वेळेसच गुंतवणूक केली आणि 6 महिन्याच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत. 15,000ची शेळी घेतली, बोकड तुमचे 15-16,000 रुपयामध्ये विकणार, 2 पाठी असो बोकड असो, ती रक्कम तुम्हाला 4-5 महिन्यामध्ये तुमची तुम्हाला परत भेटणार. आणि परत तिथून पुढं जे इन्कम भेटणार आहे तुमचा नफा असणार आहे. माझ्या म्हणण्याचं कारण एकच की शेळीपालन जर केलं तर याच्यामधून एका शेळीपासून तुम्ही 5-7 वर्ष इन्कम घेऊ शकता. तसं बोकडापासून नाही घेऊ शकत. बोकडाला तुम्ही आज गुंतवणूक केली तर उद्या तुम्हाला त्याचे फक्त 50% अमाऊंट भेटू शकतात, कधी 50% भेटू शकतात, कधी एखादा बोकड जर दगावला तर त्याच्यामध्ये पण लॉस येऊ शकतात. असं नाही की तुम्हाला तितकेच प्रॉफिट भेटेल म्हणून एखाद्या वेळेस जास्त पण भेटू शकतं. पण शेळी पालनामध्ये शेळ्यांमध्ये तसं नाही. शेळ्या सांभाळल्या तर शेळ्यांना तुम्ही शेळ्यांपासून दर 6 महिन्याला 2 करडं तुम्हाला भेटतात. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त प्रॉफिट जर म्हणलं तर बोकडापेक्षा शेळी पालनामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळं आपण बोकड पालनाच्या नादी लागत नाही. आज बरेच जण म्हणतात 6 महिन्यात आपल्या 3 महिन्यात बोकड पालनामध्ये दाम दुप्पट भेटतात. बरोबर आहे, पण बोकड तसे चांगल्या क्वालिटीचे भेटत नाही बाजारामध्ये. बाजारामध्ये विकतात कोणते बोकड ज्याचे समजा शेळी वारलेली, शेळी एक्सपायर झाली पण तिचा एक बोकड भेटतो, किंवा एखादं खराब असेल तर खराब बोकडं विकायला आणतात. छोटाले 3 महिन्याचे 2 महिन्याचे, यांना दूध कमी पडलेलं राहतं 2-2.5 महिन्याची, मग ते दूध पुरत नसलं शेळीला तर ती बोकड विकायला आणतात. म्हणजे असे बोकड असतात. बोकड चांगल्या क्वालिटीचे कधी येतात? 6-7 महिन्याच्या नंतरचे बोकड चांगल्या क्वालिटीचे विकण्यासाठी येतात. 2-2.5-3 महिन्याचे बोकड हे सहसा दूध न पूर्ण शेळीचं, त्याच्यामुळं नाविलाजांना विकावं लागतात. शेळी पालक एवढे येडे नाही, तुम्हाला 2-2.5 महिन्याचा चांगल्या क्वालिटीचा बोकड देऊ शकत नाही. काहीतरी खराबी असल्याशिवाय दूध पुरत नाही म्हणा, ते बोकड काहीतरी तब्येत बरोबर नाही म्हणा, अशा क्वालिटीचे बोकड तुम्हाला बाजारामध्ये 2.5 ते 3 महिन्याचे भेटू शकतात. चांगल्या क्वालिटीचे बोकड कोणीच 2.5-3 महिन्यामध्ये विकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपल्याला फक्त शेळी पालन आवडतं, बोकड पालन नाही. तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.